तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ या तीन रत्नाला अभिवादन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारी उपासक उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री. आज रविवार, दर रविवारी आपण मिलिंद प्रश्नाचं पठण व श्रवण करत असतो. त्याचप्रमाणे आजही आपण पठण व श्रवण करणार आहोत. मागच्या वेळेस आपण भगवान बुद्धाच्या आरोग्याविषयी प्रश्न बघितला होता. भगवान बुद्ध सांगतात की मी सगळ्यात परफेक्ट वैद्य आहे आणि त्याच वेळेस बक्कलीच्या त्याची स्तुती करतात आणि ती राजा मिलिंदाने असे पुढील विचारलेल्या प्रश्नाला भंते नागसेनाने समर्पक दिलेलं उत्तर आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलं होतं. आज आपण बघणार आहोत. परत म्हणून मला थोडंसं सांगायचं की आपण मिलिंद प्रश्न आज वर्ष दीड वर्षापासून वाचतोय. भगवान बुद्धाचं त्रिपिटक असेल किंवा बाबासाहेबाचं वाङ्मय असेल तर नुसतंच वाचायचं का? आणि म्हणून आपण प्रज्ञेचा अर्थ बुद्धिवादी घेतो. प्रज्ञेचा अर्थ बुद्धिवादी नसून प्रत्यक्ष ज्ञानात आहे. ज्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात की जे अनुभवाने आणि आचरणाने प्राप्त होतं त्याला प्रज्ञा म्हणतात. आणि मग आपण प्रज्ञाने ते आत्मसात करतो का? नाही. काल मला वाटतं रमाईची जयंती आपण सगळ्यांनी साजरी केली. रमाईची जयंती आपण साजरी करताना नेमकं त्याच दिवशी आपण येतो ना, वर्षभराची रमाई एका दिवशी ऐकून निघून जातो. काल मी मेडिकलवरती जाण्याकरता इथे साई मेडिकलच्या पुढे उभा होतो. रिक्षात बसायचं होतं. 10-11 महिला रस्त्याने आल्या आणि त्याही बघत होत्या. मला वाटलं संध्याकाळचा इथे कार्यक्रम आहे का, पण चेहरे असे होते की ते कधी न पाहिलेले. आणि मग आल्यानंतर मग वंदा मी भंते म्हटल्यानंतर म्हणून मी कुतूहलानं विचारलं कुठे चाल, कारण मला माहिती का रमाईची जयंती कुठेतरी कार्यक्रम असेल. म्हटलं हा रमाईचं नाटक आहे ते बघायला चाललो होतं. आणि म्हणून विचार करत बसलो मी का मला नाटकातच जास्त स्वारस्य आहे, आचरणात आहे की नाही. कारण कधीही न दिसणाऱ्या महिला रमाईच्या नाटकाला मात्र आवर्जून जात होत्या आणि तिकीट काढून जात होत्या. मग परत विचार केला की आम्हाला महापुरुष तिकीट लावून सांगावं हे चांगलं आहे का? विहारात आम्ही फुकटाच सांगतो याची किंमत नाही का? रमाईचं नाटक बघायला हरकत नाही. बघावं, कलाकाराची ती कृती सुंदर असते. त्याने कलेमधून सांगितलेले महापुरुष कधी उत्तम असतात. बाबासाहेब वामनदादाला तेच म्हटले होते की माझ्या 10 भाषणामध्ये तुझ्या एका गाण्याची ताकद आहे. पण नुसती वर्षभराची ऐकलेली रमाई मात्र नंतर वर्षभर आम्ही रमाईची कुठे असते आम्हाला आठवतही नाही. आणि म्हणून मग आम्हाला विहाराची आवश्यकता पडते. विहारामध्ये आपण सतत गेलं तर महापुरुष नुसतेच ऐकायला मिळत नाहीत तर आचरण करण्याकरता आम्हाला प्रेरित केल्या जातं. आणि म्हणून मग 4 लोक काही आहे ना त्यांच्याकडे बघून कधी कधी होतं ना की एखादा खूप शिकलेला माणूस विहाराच्या 50 फुटावर उभा राहून बघतो कोण आत चाललाय. त्याचं कुतूहल वेगळं असतं. मला सगळंच माहिती आहे, हे वेडे तिथे जाऊन काय करणार आहे, मला सगळं माहिती आहे, हे 2-4 वेडे आज जाऊन काय करणार आहे, कारण मला सगळं येतं, यांना काही येत नाही. आणि या वेड्याला सांगणार आहे तिथे एक मोठा महावेडा असेल कुणीतरी. आणि ही जी कृती असते, वृत्ती असते. आणि म्हणून आपण ग्रंथाचं पठन असेल किंवा ग्रंथाचं श्रवण असेल ते नुसतं श्रवण आणि पठन करू नये. पठन करणाराही आचरणी. म्हणून मी मागे सांगितलं ना की अनुभवाशिवाय केलेलं प्रवचन हे प्रवचन नसतं तर ते तुमच्या आरोग्याला घातकही असतं. कारण तो डोस जर एखाद्या बिना डॉक्टरनं, कंपाऊंडर डॉक्टर झाला तर चालेल का?
त्याला फक्त इंजेक्शन कसं द्यावं माहिती नाही, माहिती आहे. त्या इंजेक्शनात कुठलं इंजेक्शन भरलेलं आहे हे माहिती आहे का? तसंच आहे की प्रवचनकारांनाही प्रवचन करत असताना त्याला थोडा तरी अनुभवाची जोड असली पाहिजे. बिना अनुभवाचं प्रवचन हे शरीराला किंवा मनाला, जसं बिना डिग्री झालेल्या डॉक्टरांनी जर कुठली ट्रीटमेंट केली तर पुढचा रोगी दगावण्याची शक्यता असते. तसंच आहे आपल्याही धर्माचं की बिना अनुभवाच्या याने, बिना तर्कज्ञानाने किंवा बिना आचरणाने केलेली प्रवचनं ही पुढे लागू पडत नाही, कारण ती त्या पद्धतीची असावी. आणि म्हणून भगवान बुद्धाची वचनं भगवान बुद्धांनी अशीच सांगितली का? भगवान बुद्ध पहिले अनुभवलेत, पहिलं त्यांनी स्वतः केलं. बाबासाहेबही तेच म्हणतात. बाबासाहेबांनी कृती पहिल्या स्वतः केल्या. नुसती PhD घेतली आणि म्हणून प्रॉब्लेम ऑफ रूपी बाबासाहेबांनी नुसता प्रॉब्लेम सांगितलाय का? त्याच्यावर तर सोल्युशन सांगितलंय. सोल्युशन सांगितलं म्हणजे बाबासाहेबांनी ते अनुकरण केलेलं आहे. त्या रुपयाची किंमत स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी अनुभवलेली आहे. तेव्हा तो थिसिस लिहिला जातो. थिसिस लिहायलाही नुसत्या अभ्यासाची जोड नसते, तर कुठेतरी अंतर्गत तुमच्या मनामध्ये ते शिजावं लागतं. आणि म्हणून आजचा प्रश्नही तसाच आहे की भगवान बुद्धांनी शोधून काढलेला नवीन मार्ग. बघा, भगवान बुद्धांनी काय मार्ग शोधून काढला? तर थोडासा जर घेतला, त्रिपिटक जाऊ द्या, बाकी अष्टकथाही जाऊ द्या, तुमच्या जातक कथाही जाऊ द्या, आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला एकच सांगितलं की भगवान बुद्धाचा सगळ्यात मार्मिक पथित अर्थ काय असेल तर आर्य अष्टांगिक मार्ग. हा एवढा जरी आचरणात आणला तर बुद्ध तुम्हाला कळाला. आणि हाच आर्य अष्टांगिक मार्ग बुद्धांनी शोधून काढला. या आर्य अष्टांगिक मार्गाच्या भोवतीच भगवान बुद्धांनी 82,000 वचनं निर्माण केली. आणि म्हणून तिथे भगवान बुद्धही म्हणतात की हा मार्ग जो मी हा शोधून काढलेला आहे. म्हणून मी मागच्या बऱ्याचशा प्रवचनात नेहमी सांगत असतो की शोध आणि निर्मिती याच्यामध्ये फरक आहे. शोध हे अस्तित्वात असलेल्या गोष्टीचा लावल्या जातो. म्हणून आजपर्यंत जेवढ्याही लोकांनी PhD केल्या त्या शोध आहे. म्हणजे तुमच्या निसर्गामध्ये असेल किंवा एखाद्या व्यक्तिरेखेमध्ये असेल किंवा कुठल्या तरी कोण्या गोष्टीमध्ये असेल, ते अस्तित्वात आहे, फक्त ते उघड झालं नव्हतं. ते उघड करणं त्याला शोध म्हणतात. आणि तसंच भगवान बुद्ध म्हणतात की मी ह्या आर्य अष्टांगिक मार्गाचा शोध लावलेला आहे, निर्माण केलेला नाहीये. आणि त्याच्यावरती राजा मिलिंदांनी भंते नागसेनाला प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न विचारलाय तो आज आपण बघूया. आणि त्याचं विवेचन नागसेनाने कसं केलंय तेही आपण अनुभवूया. भंते नागसेन एका ठिकाणी भगवंतांनी म्हटले आहे की हे भिक्षूंनो, जो इतरांना कधी गवसला नाही असा परम सुखदायी नवीन मार्गाचा सम्यक संबुद्ध शोध लावित असतात. तसेच दुसऱ्या ठिकाणी म्हटले आहे की हे भिक्षूंनो, मला तो सनातन मार्ग गवसला आहे, ज्या मार्गाने पूर्वी होऊन गेलेले बुद्ध चालत आले आहेत. भंते नागसेन, आता आपणच सांगा, या दोन्ही वचनात किती विसंगती आहे? पहिले वचन आणि दुसरे वचन एक दुसऱ्याचा विरोध करीत नाही का? भंते, हे सुद्धा एक विकट असेच कोडे आहे, आपण उकलून सांगावे. प्रश्न कसा आहे? राजा मिलिंदाने विचारलेला आहे की भगवंत एके ठिकाणी म्हणतात की मी ज्या याचा शोध लावला तो कोणालाही शोध लावता येणं शक्य नव्हतं, तो मीच लावला. सम्यक संबुद्धच त्याचा शोध लावू शकतात किंवा तो मार्ग निर्माण करू शकतात. दुसऱ्याला तो मार्ग निर्माण करण्यात येत नाही. तर दुसऱ्या ठिकाणी भगवंत म्हणतात की पूर्वीचे बुद्धही ह्याच मार्गाने चालत गेलेले आहे. आता तसं जर विचार केला तर दोघांचाही अर्थ एकच आहे, फक्त खाली वाक्य रचनेमध्ये फरक आहे. आणि म्हणून भंते नागसेनाला हा विचारलेला प्रश्न आहे की एका ठिकाणी भगवंत म्हणतात की ज्या मार्गाचा मी जो मार्ग आहे तो सम्यक संबुद्धच त्याचं अनुकरण करू शकतात किंवा त्याला शोध लावू शकतात. आणि दुसऱ्या ठिकाणी पाठीमागे होऊन गेलेले बुद्धही. तर ह्या दोन प्रश्नाचं उत्तर भंते नागसेनाने कसं दिलं ते आपण बघून घेऊ. महाराज वरील दोन्ही बाबी एकदम सत्य आहेत.
महाराज पूर्वी होऊन गेलेल्या बुद्धाचे परिनिर्वाण झाल्यामुळे आणि त्याचे शासन आता न राहिल्यामुळे बुद्ध मार्गाचा एकदम लोप होऊन गेला होता. त्याच लोप पावलेल्या सनातन मार्गाचे भगवान बुद्धांना प्रज्ञाचक्षुद्वारे नव्याने दर्शन घडले. त्यामुळे त्यांनी सनातन मार्गाचे मला दर्शन घडले असे तथागतांनी म्हटले. महाराज पूर्वी होऊन गेलेले बुद्ध परिनिर्वाण पावल्यामुळे त्यांच्या शासनाचा नायनाट झाला असल्या कारणाने तो मार्ग लोप पावला होता. तो मार्ग एकदम अस्पष्ट झाला होता. लोकांना त्याचा विसर पडला होता, गडप झाला होता. तोच मार्ग पुन्हा नवीन रूपात तथागत बुद्धाने शोधून काढला. म्हणून त्यांनी म्हटले आहे की हे भिक्षूंनो, जो इतरांना कधीही गवसला नसतो तो मार्ग बुद्धच शोधून काढतात. पण ते नागसेन राजा मिलिंदाला सांगतात की ही दोन्ही वाक्य बुद्धाचीच आहे. आता आपणही थोडस जर लक्षात घेतलं तर ह्या कान्हेरी गुंफा असतील, अजंठ्याच्या वेरूळच्या लेण्याच्या गुंफा असतील, ह्या लोप पावल्या होत्या की नव्हत्या? कनिंघम कुठेतरी शिकारीच्या निमित्तानं त्या जंगलामध्ये बसतो आणि त्याला ते दिसतात. म्हणजे काय केलं कनिंघमने? त्याचा शोध लावला. कनिंघमने शोध लावला की जे 500-600 वर्ष त्या लोप पावल्या होत्या, ती कनिंघमची निर्मिती आहे का? तो कनिंघमचा शोध आहे. कारण कुठेतरी लोप पावलेल्या होत्या. भंते नागसेन राजा मिलिंदालाही तसंच सांगतात की राजा, झालेले बुद्ध महापरिनिर्वाण झाल्यानंतर काही कालाने त्यांचा धम्म झाकल्या गेला, लोप पावला होता. तसेच मग दुसऱ्या सम्यक बुद्धाला, आता इथं बरेच लोक गुराखी त्या विहारात याच्यात, जिथं जर औरंगाबादच्या आजूबाजूला असतील या लेण्यामध्ये पहिलं खडकी नावाचं गाव होतं. हे औरंगाबादचं नाव काय? खडकी नावाचं गाव आहे. ह्या खडकी गावामध्ये जर समजा 25-30च घरं असतील, 2-4 तर बकरे असतील की नाही, बकऱ्या घेऊन लोक चरायला घेऊन तर जात असतील की नाही, त्याने पाहिले असतील ना. पण बघणं आणि शोध लावणं याच्यामधला फरक आहे. कुतूहलाने त्याच्यावरती केलेली विचार विनिमय आणि त्या विचार विनिमयातून निर्माण झालेला कृती याला शोध म्हणतात. कनिंघमला त्याच्यात कुतूहल वाटलं, बकऱ्या पाळणाऱ्याला वाटलं नसेल, गेलं असेल ना तिथे. कनिंघमच्या अगोदर गेलाच नसेल असं कधी झालंय का? गेले असतील. 4 वाज सर्वाहा म्हणजे बकऱ्या पाळणारे, गायी पाळणारे, म्हशी पाळणारे, कारण गाव काही लांब नाही आहे ना, जवळ आहे, तिथे गेले असतील. परंतु शोध कनिंघमनीच लावला, कारण त्याला त्याच्यामध्ये कुतूहल होतं. सम्यक संबुद्धानेही 28 होऊन गेलेल्या बुद्धाचं, कारण तो लोप पावला होता, त्याच्यावरती जाळ्या चढलेल्या होत्या, कुठेतरी झाकल्या गेलेला होता, की जसा बुद्धाचा इतिहास भारतामध्ये कुठल्या तरी खंडारामध्ये झाकल्या गेला, त्याचप्रमाणे होऊन गेलेल्या बुद्धाचाही हा मार्ग लोप पावला होता. आणि तोच लोप पावलेला मार्ग शोधायलाही सम्यक संबुद्धच व्हावा लागतो. तो प्रत्येकाला शोधता येतो का? नालंदा बुद्ध विहार, अजिंठ्याच्या लेण्या, वेरूळच्या लेण्या कनिंघमनी शोधल्या, परंतु आर्य अष्टांगिक मार्ग शोधणं हे सम्यक संबुद्धाचंच काम. हे प्रत्येकाला शोधता येतं का? नाही शोधता येत. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म लोप आत्ताच्या आपल्यातली गोष्ट आहे ना, 100 वर्षाची गोष्ट आहे ना, 100 वर्ष पण नाही झाले, बाबासाहेबांनी शोधून काढला. 70-75 वर्षाची गोष्ट आहे. बाबासाहेब त्या लोप पावलेल्या धम्माला संजीवनी देत आहेत. निमित्त काय होतंय की बाबासाहेबाच्या सत्काराच्या वेळेस केळुसकर गुरुजी एक बुद्ध चरित्र बाबासाहेबाला भेट देतात. परत एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सगळे आपले बुद्धिवान आहे. बाबासाहेबाची बुद्धिमत्ता कधी भारताने मान्य केली? बाबासाहेब बाहेर जाऊन शिकून आलेत तेव्हा. बाबासाहेब मॅट्रिक पास झालेत, महारातले पहिले आहेत. तिथे बाबासाहेबाची विद्वत्ता लोकांनी मान्य नाही केली, महारातली केली. हा पोरगा महारात फर्स्ट आहे. बघा, भारतामध्ये अजूनही तोच खेळ चालू असतो. आजही वागळे सारखा माणूस परीक्षा घ्यायला काय सांगतो की या भारतामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर माणूस कोण आहे? महात्मा गांधीच्या नंतर. महात्मा गांधीला सर्टिफिकेट तो स्वतःच देऊन मोकळा होतो, त्याच्यानंतर म्हणतो. तसंच झालं बाबासाहेबांचं. आणि म्हणून हे शोध किंवा क्रिया किंवा तुमच्यामध्ये निर्माण होणारा बदल हा कुठल्या तरी महापुरुषाला शोधावा लागतो.
बुद्धाचं चरित्र हातामध्ये होतं. सयाजीराव गायकवाड, कोण चरित्र कसं निर्माण झालं होतं ते केळुसकरांचं माहिती आहे का इतिहास कोणाला? सयाजीराव गायकवाडांनी केळुसकर गुरुजीची नियुक्ती केली होती की गौतम बुद्धावरती काहीतरी लिहावं, कारण या देशामध्ये बुद्ध झालेला आहे त्या राजाला कळला होता. असंच बाबासाहेबाला मदत नव्हती केली सयाजीराव गायकवाडांनी, कारण त्या माणसाच्या मनामध्ये निर्माण व्हावं लागतं. सयाजीराव गायकवाड त्यावेळेस केळुसकर गुरुजीला बुद्ध चरित्र लिहिण्याकरता उद्युक्त करतात म्हणजे एक निधी देतात त्यांना. आणि ते केळुसकर गुरुजींनी लिहिलेलं पहिलं चरित्र केळुसकर गुरुजीचं नाही म्हणता येणार, ते बुद्ध घोषाचं आहे, परंतु बुद्ध घोषाचं चरित्रही लोप पावलं होतं, म्हणून त्या मानाने केळुसकर गुरुजीचं चरित्र पहिलं बुद्धाचं ते बाबासाहेबाला दिल्या जातं. आणि बाबासाहेब तिथे अभ्यास करता करता बाबासाहेब मग बुद्धाच्या जाता शोध लावतात. बुद्धाची निर्मिती आहे का? शोध लावताना बाबासाहेब मोडिफिकेशन करतात. महायानामधलं, तंत्रज्ञानामधलं, तुमच्या स्थविरवादामधलं सर्व घेऊन बाबासाहेब तुमच्या पुढे जो बुद्ध ठेवतात तो शोधित बुद्ध असतो. निर्मित बुद्ध आहे का? नाही. बाबासाहेब त्याच्यावरती शोध लावताना बाबासाहेब वेगवेगळ्या गोष्टी सांगतात, पण त्यालाही उदाहरणं कोणाची देतात? बुद्धाची देतात. बुद्ध 4 गोष्टी पाहून वैराग्य आलं नाही हे बाबासाहेब बुद्ध चरित्रामध्ये देतात, सारांशाने उत्तर देतात. बाबासाहेब स्वतः सांगतात का? बाबासाहेब सांगतात नाही. बुद्ध का त्या 4 गोष्टी नसेल तर बाबासाहेब तर्काने सांगतात. आणि म्हणून शोध आणि निर्मिती याच्यामधला फरक आहे. म्हणून म्हणते नागसेन सांगतात की राजा भगवंताने दोन्ही वाक्य स्वतःच वापरली. भगवंताला म्हणता आलं असतं ना हे मी निर्माण केलंय म्हणून, परंतु निर्मिती भगवान बुद्धाच्या सिद्धांतामधलंच आहे की जे जे निर्मित होतं ते लयाला जातं. आणि म्हणून प्रत्येक बुद्धाची निर्मिती नाही तर भगवान बुद्धांनी हा लावलेला शोध आहे. म्हणून हा सतत प्रवाहित होत गेला, त्याच्यामध्ये सुधारणा होत गेल्या, मोडिफिकेशन होत गेलं. आणि ते मोडिफिकेशन प्रत्येक बुद्धाने अनुमती देऊन करण्यात आलं. आणि म्हणून ग्रंथ समजून घेत असताना ग्रंथामधल्या काही गोष्टीचे विचार आम्हाला अनुकरणीय का होतात, तर त्या युगामध्ये त्या काळामध्ये कारण कुठलाही धम्म त्या काळापर्यंत टिकला नाही. कुठलाही नाही, तुम्ही जगातला कुठलाही धम्म घ्या. ख्रिश्चनाचाही धर्म घेतला त्याला अहोवा आहे पहिला, यहुदियांचा धर्म आहे. आणि म्हणून त्या धर्मामध्ये आजही तुम्ही जर गेलात तर इस्रायलचा झगडा काय माहितीये का तुम्हाला? 3 एकर जागेचा झगडा आहे फक्त तो, बाकी काहीच नाही. तिघांचाही दावा आहे त्या याच्यावरती. व्हॅटिकन सिटी का काय म्हणतात ना त्याला, जिथे पोपही राहतो त्या जागेवरती मुसलमानही दावा करतात, ख्रिश्चनही दावा करतात आणि यहुदीही दावा करतात. हे तिन्ही धर्म एकातून निघून आले म्हणून ते वेगवेगळ्या केले. बुद्धाचा धम्म म्हणून बुद्धाने धर्म नाही म्हटलं, धम्म म्हटला. म्हणून बुद्धाचा धर्म प्रत्येक याच्यामध्ये रिलेव्हंट आहे. आत्ताचा शोध आहे. परवाला तुम्ही जर गेलात ना तर सिंधू आणि हडप्पा सिटी ही कोणाची सभ्यता आहे तर 99% ती बुद्धाची सभ्यता आहे. आता त्याच्यावर जवळजवळ लोक राजी व्हायला लागली. त्या लिपीचा शोध नाही लागला, ती लिपी अजून वाचता नाही आली, पण बऱ्याचशा त्याच्यातले जे सायन्स आहेत, ज्याच्यातले जे प्रतीक आहेत ते बुद्धाला रिलेटेड आहेत. कुठल्या बुद्धाला? गौतम बुद्धाला नाही, ते मागच्या 28 बुद्धाला रिलेटेड आहेत. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेला तो शब्द जशाला तंतोतंत खरा पडतो. कारण कधी डिग्री कधी दिल्या जाते पीएचडीची? की तुम्ही लिहिलेला थिसिस हा तुम्ही दिलेल्या कारणाने, तुम्ही दिलेल्या उदाहरणाने, तुम्ही त्याच्यातली जमवलेल्या इनपुटनी ते बरोबर आहेत का, जर असतील तर मग पीएचडी प्रदान केले जाते. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म हा भगवान बुद्धाने शोधलेला आहे, कारण पहिले 28 बुद्ध घडलेले आहेत, त्याला रिलेटेड लागतं. भगवान बुद्ध त्याला रिलेटेड देतात. आणि म्हणून आजही आपल्याला सांगताना बऱ्याचशा गोष्टी सांगता येत नाही. आजही सनातन धर्म म्हणतात आहे की ना. सनातन धर्म कोणाला म्हणतात? ते हिंदू धर्माला. कुठून आला तो सनातन धर्म? तिथेच भगवान बुद्धानेच म्हटलंय की हा धर्म सनातन आहे, म्हणजे खूप प्राचीन आहे. सनातनचा अर्थच काय आहे? प्राचीन आहे.
आणि म्हणून भगवान बुद्धाच्या अगोदर घडलेले 28 बुद्ध किती प्राचीन असतील आणि त्या बुद्धाने लावलेले शोध, त्या बुद्धाचे शोध लोप पावल्यानंतर प्रत्येक बुद्ध येतो आणि तो शोध लावतो. त्या बुद्धाच्या मधला काळ, भगवान बुद्धाच्या अगोदरचे जे बुद्ध होते त्यांचा आणि भगवान बुद्धाच्या मधला काळ बोधिसत्व त्याचे रिव्हिजन करत असतात. एकदम लोप पाहू देतात का? म्हणून गौतम बुद्धाच्या मधल्या काळामध्ये आणि येणाऱ्या बुद्धाच्या काळामध्ये एवढे बोधिसत्व आले. कबीर असतील, रविदास असतील, तुकाराम असतील, नंतर बाबासाहेब असतील, हे बोधिसत्व येऊन तुम्हाला प्रगत करून जातात, विझू देत नाहीत. लोप पावलेलं असतं, तुमच्या बुद्धीवरती किंवा तुमच्या प्रतीकावरती गंध चढलेला असतो, परंतु ते लोप पावतात आणि मग येणारे बुद्ध त्याचा शोध लावतात आणि तो शोध लावल्यानंतर तो तुमच्यापर्यंत, म्हणूनच त्याला बुद्धाची टीचिंग म्हटलं. बुद्धाचं शासन म्हणजे काय? टीचिंग आहे. बुद्धाचं शासन म्हणजे हातात दंडा घेऊन तुम्हाला शिकवलेलं नाही, बुद्धाने बुद्धीने शिकवलेलं आहे, म्हणून त्याला टीचिंग म्हणतात. बुद्धाची टीचिंग आहे आणि म्हणून राजा मिलिंदाला सांगतात बनते नागसेन की दोन्ही प्रश्न आणि दोन्ही वाणी भगवान बुद्धाची आहेत. कारण भगवान बुद्धाने हा जो दिलेला मार्ग आहे, जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे, तो भगवान बुद्धाने निर्मित केला नाही, तर भगवान बुद्धाने शोधित केलेला आहे. काय शोधित केलेला आहे? भगवान बुद्ध जिथे बसतात, ज्या झाडाखाली संकल्प करून बसतात की आता मला बुद्धत्व, बुद्धत्व म्हणजे प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे मला ह्या दुःखाचं कारण सापडल्याशिवाय मी आता काही उठणार नाही. जर निर्मिती असती तर विहार बांधायला निर्मिती आहे ना, कडिया लावून इमारत उभी केली असती, म्हणून ती निर्मिती नव्हती, तो शोध होता. भगवान बुद्ध त्यात बोधी वृक्षाखाली बसतात आणि मग मात्र त्यांच्या त्या थिंकिंगला, त्यालाच विपश्यना म्हटले. विपश्यना म्हणजे जसं आहे तसं पाहणं. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की धम्म समजणं एवढं सोपं नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हटले होते की हा प्रज्ञावंताचा धम्म आहे. बाबासाहेबही म्हटले होते की हा कोणाचा धम्म आहे? प्रज्ञावंताचा, येरा गबाळ्याचा नाही. माझा समस्त अनाडी आहे. परंतु बाबासाहेबाचं शूद्र कोण ओरी होते त्याच्यामध्ये कोट आहे की समज कोणाला लवकर जातं? जो त्याच्यामध्ये डीएनए तुमचा तो आहे. आम्ही पूर्वाश्रमीचे बुद्ध आहोत, आम्हाला समजायला कठीण जाणार नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो की बिहारमध्ये जर तुम्ही गेलात तर बिहारमध्ये बुद्धाच्या व्यवसाय आहेत, तुम्हाला तिथे वेळ लागणार नाही, पण आम्ही प्रयत्नच करत नाही. आमचा भिक्षू इथून तिथे जायला तयार नाही, गेला बी तर फक्त त्या मंदिराच्या बाजूलाच पट करून राहतो, त्या याच्यात जायला तयार नाही. कारण भगवान बुद्धांनी जसं सांगितलं की लागलेल्या शोधाला, ज्याचा शोध लावला, जर तो आपल्यापर्यंतच ठेवला तर त्याचा काही उपयोग होईल का? तुम्ही विचार करत असाल की तुम्ही MA करताना तुम्हाला 2000 रुपये स्कॉलरशिप आहे, पण तुम्ही MPhil किंवा PhD करत असेल तर मात्र तुम्हाला फेलोशिप आहे. मोठी एखाद्या क्लास 2 ऑफिसरला मिळेल एवढा पगार आहे, एवढी फेलोशिप का? कारण त्या संशोधनाचा उपयोग राष्ट्राला किंवा समाजाला होणार असतो आणि म्हणून ती दिल्या जाते. कुठून घेतले ते सगळे प्रमेय? कारण भगवान बुद्धाच्या ह्या संशोधनाचा उपयोग जर समाजाला झाला नसता तर त्या संशोधनाची काही किंमत होती का? आणि तिथूनच निर्मित झाली मग ती की संशोधन केलं पाहिजे. ते संशोधन कसं असावं? तर ते देशाच्या किंवा समाजाच्या उपयोगाचं असावं. मग त्याच्याकरता किंमत मोजायची वेळ आली तरी ती राष्ट्राने मोजावी, म्हणून फेलोशिप दिल्या जाते. ही तिथून आलेली आहे. कारण नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा शिकवल्या जायचं, तक्षशिला युनिव्हर्सिटी बुद्धाच्या अगोदरची आहे. जातक कथेमध्ये तक्षशिलेचे संदर्भ येतात. तक्षशिला बुद्धाच्या अगोदरची आहे, कारण जीवक हा तक्षशिलेमध्ये शिकलाय. मग तिथे शोध लागले नसतील का काही गोष्टीचे? कारण ही जी प्रक्रिया आहे, भगवान बुद्ध तुम्हाला ह्या लोकामध्ये संबुद्ध व्हायला सांगतात, परलोकामध्ये नाही. संबुद्ध जातो परलोकामध्ये,
माणूस परलोकात जात नाही. परलौकिकता ही कोणा करताय? संबुद्धा करताय, देवा करताय. आणि म्हणून तुम्हाला ती क्रिया घडेपर्यंत, आणि म्हणून तिथे माणूस पोहोचणारा कुठल्या याच्यातला जातो? जो 8व्या 9व्या ध्यानाची ज्याची अभ्यासू वृत्ती आहे तो परलोकामध्ये जातो. तो खूप मोठा विषय आहे, कारण तो विषय शिकायला आपण तेवढी पात्रता नाही. जर एका जणांनी मला विचारलं, तो काय हो साहेब, मग भंतेजी तुम्ही आमची पात्रता पण काढता, पात्रतेची काय फळी आहे, तुम्हालाच नाही कळतं का? म्हटलं नाही रे बाबा, मला पण नाही कळत, मी पण नाहीये पात्र. पण मला मी पात्र नाही हे सांगता सांगता तुम्ही पण पात्र नाहीये सांगतो, असं कसं होईल म्हणे. म्हणून त्याला साधं उदाहरण दिलं की किती शिकला असतं? म्हणे ग्रॅज्युएट आहे. म्हटलं तू ग्रॅज्युएट आहे आणि तुझ्या पुढे जर पीएचडीचा पेपर दिला तर सोडवशील का? नाही म्हणजे त्याला शिकावं लागतं. म्हटलं मग तसंच आहे ना भल्या माणसं, जोपर्यंत आपण त्या गोष्टीमध्ये परिपक्व होत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला कळणार नाही. म्हणून त्याला नाव ठेवण्यात अर्थ नाही की तुषित देश होता की नाही होता, त्या शाळेत तिथल्या स्कूलपर्यंत जा, मग कळेल तुला. आता तू तिथल्या स्कूलपर्यंत गेलेला नाहीयेस, अनुभवाला नाही. म्हणून बुद्ध का रिलेव्हंट आहेत? तर बुद्ध नुसतं सांगत नाहीत, बुद्ध प्रोसिजर देतात. बुद्ध रिद्धी सिद्धी प्राप्त होते, पण कधी? बुद्ध सांगतात ह्या 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 पारमिता कंप्लीट करत जा, रिद्धी सिद्धी गौसेल. आम्ही तिथपर्यंत प्रोसिजर फॉलो करायची आमची तयारी नाहीये. फक्त आम्ही त्याला तर्काने जिंकण्याचा प्रयत्न करतो. भगवान बुद्ध तर्कालाही मान्यता देत नाही. बुद्ध नुसतं तर्काला मान्यता देत नाही, तर्काबरोबर अनुभवशीलता. त्या तर्काची कुठेतरी अनुभव तुम्हाला आलेला आहे का? जर हे दोन एकत्र येत असतील तर त्याला मान्यता देण्याची बुद्धांनी हे केली. कलाम सुद्धा तेच सांगतात ना, भगवान बुद्ध तेच सांगतात की नुसतं मी सांगतोय म्हणून किंवा ग्रंथ सांगतोय म्हणून किंवा कोणी सांगतोय म्हणून तर नाही, तर तर्क सांगतोय म्हणून नाही. पण तर्काला जोपर्यंत तुझ्या अनुभवाची जोड मिळत नाही तोपर्यंत त्याला हे मानू नका. आणि त्याच दृष्टीने भगवान बुद्धांनी जिथे बसले, आता विचार करा तुम्ही, भगवान बुद्धाला जेव्हा बोधित्व प्राप्त झालं तर भगवान बुद्ध 7 आठवडे परत तिथेच आहेत, कुठले नाही, वेगवेगळ्या झाडाखाली बसले. काय असेल ते शोध लागला. पीएचडी करणारा तेच करतो ना, संशोधन तर केलंय, थिसिस तर लिहिलंय, परंतु त्याच्यावरचा शेवटचा हात फिरवताना तो बरोबरचे संदर्भ बरोबर लावलेत की नाही, आपण कुठला ग्रंथ याच्याकरता आपण रेफर केलाय तो बरोबर जोडलाय की नाही, ह्या सगळ्या गोष्टी खरं भगवान बुद्धांनी 7 आठवडे तेच केलेलं आहे. मला हा मिळालेला धम्म कसा सांगायचा? आजही त्रिपिटक संपादित झालेलं आहे ना, त्रिपिटक हे संपादित केलेलं आहे. म्हणून भगवान बुद्धाचं जशाला तसं वचन आहे का? पहिलं वचन हे, दुसरं वचन हे, तिसरं वचन आहे असं नाहीये त्रिपिटक. त्या वेळच्या बुद्धिवंतांनी काय केलं की याला जर व्यवस्थित लावायचं असेल तर मग काय केलं त्यांनी? भगवंताचं पहिलं दुसरं वचन नाही केलं त्यांनी, भगवंताची कॅटेगरी केली. छोटं असेल त्याला सुत्त पिटक म्हटलं, मग मध्यम म्हटलं, जर मध्यम याच्यातला आहे, आणि खूप मोठा असं संयुक्त दोन्ही मिळून अशी त्याला नावं दिली. तेही नाही भागलं तर मग हे जे नियम आहे कोणाकरता? भिक्षुक करता म्हणून टाका हे विनय पिटकात 3 पेटारे बनवले, याच्यात टाकलं त्याच्यात टाकलं, अशी ती बनवली, रिलिव्हंट बनवली. जेव्हा जेव्हा तुम्हाला होतील तसं त्या त्या याच्यामध्ये ताकद गेले ते, आणि म्हणून ती निर्मित झाली. आणि ह्या निर्मितीला ज्याला माहिती आहे ती सगळेच हे केलेले, त्या आनंदाला साक्षी ठेवलेले. जेव्हा जे पहिली संगीती झाली तेव्हा कुठलंही वचन बोललं तर कुठलाही भिक्षू, अनंत भिक्षू ते वचन बोलायचे आणि आनंदाकडे बघायचे, आनंद म्हणायचं हो मी हे ऐकलेलं आहे. भगवान बुद्ध, कारण भगवान बुद्धाचं असं एकही वचन नाही की ते आनंदाच्या कानावून गेलं नाही, कारण ते कॉन्ट्रॅक्टच होतं भगवान बुद्धाबरोबर त्याचं. मी तुमचा उपस्थापक होतो, परंतु तुमच्या प्रत्येक प्रवचनाला मी हजर असलो पाहिजे. योगायोगाने जर कधी असं कारण घडलं मी तिथे हजर नसेल तर ते तुम्ही येऊन मला सांगितलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी अभिधम्म आईला सांगितला, देवलोकामध्ये सांगितला, तो त्यांनी येऊन सारीपुत्ताला सांगितला. पण सारीपुत्ताला वॉर्निंग देऊन सांगितले की हे तुझ्या 500 भिक्षूमध्ये आनंदाला सांग. म्हणून भगवान बुद्धाचं कुठलंही वचन तसं साक्षी ठेवून
हे जे आहे ते वचन साक्षी ठेवून भगवान बुद्धांनी सांगितलेले आहेत. आणि म्हणून राजा मिलिंदा की भगवान बुद्धाच्या कुठल्याही वाणीवर शक घ्यायला जागा नाहीये. कारण भगवान बुद्धाचे वाणीच अशी आहे की जिथे जिथे दूषित होण्याची वेळ आली, जिथे जिथे शंका आली, तेव्हा संगीती भरावली. आणि म्हणून त्यांची वचनं कधी खोटी होत नाही. ही दोन्ही वचनं भगवान बुद्धाचीच आहेत. आणि म्हणून त्याला 2-3 उदाहरणं ते देतात. पहिलं उदाहरण देतात ते राज्य, कारण त्यावेळेचं उदाहरण देताना नागसेनाने कारण तेव्हा राजेशाही आहे. तेव्हा राजाला सांगितलं की राजा तुझ्याकडे जो राजाजवळ एक मणिरत्न असतो, चक्रवर्ती राजालाच तो भेटतो. पण जर चक्रवर्ती राजा वारला तर तो मणिरत्न त्याच्याजवळून लोप पावतो, म्हणजे हरवल्या जातो ना, तो हरवल्या जातो. परंतु जेव्हा दुसरा राजा येतो तेव्हा तो शोधून काढतो. तर राजा तो मणिरत्न दुसऱ्या राजाने त्याला निर्मित केलंय का, त्याला तो शोधलेला आहे. परत मी अशीच तुम्हाला एक गोष्ट सांगतो की काही गोष्टी अशा असतात की ते ह्या गोष्टी सांगण्याचा उद्देश काय, की एखादी गोष्ट हरवली तर तिला शोधल्या जातं ना. आपण काय म्हणतो, एखादी गोष्ट हरवली तर ती शोधा. आता नेमकं आपण आपला समाज वेगळ्या पद्धतीने शोधायला लागतो. म्हणून मी नेहमी उदाहरण सांगत असतो की तुमचा 1 रुपया जर औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनवर हरवला तर तुम्ही भावसिंगपुऱ्यामध्ये शोधाल का, कुठे शोधला पाहिजे त्याला, तिथे जिथे हरवलाय तिथे. आमचा समाज नाही शोधत. आमचा रुपया हरवला कुठे, आम्ही शोधतोच कुठे, आहे की नाही. आमचे आठवले साहेब कुठे शोधत बसतायत, हरवलाय वेगळ्या ठिकाणी. भल्या माणसा तिथे कुठे शोधतोय, तिथे नाही सापडणार तुला. आमच्या समाजाचंही तेच झालंय. आमचा हरवलंय एका ठिकाणी, आम्ही शोधतो दुसऱ्या ठिकाणी. ह्याच प्रश्नाला रिलेटेड आहेत. जोपर्यंत तुम्ही प्रॉपर जागेवर शोधणार नाही तोपर्यंत तुम्हाला सापडणार नाही. छोटीशी गोष्ट आहे, भावसिंगपुऱ्यावाल्यांनी शोधली, आता ती तुम्ही दुसऱ्याच्या मदतीने शोधली. खूप गर्भित अर्थ आहे याचा, कळेल की नाही कळेल माहिती नाही कोणाला. परंतु जर तुम्ही प्रॉपर ठिकाणी शोधलात तर मात्र निश्चितपणाने सापडेल. हाच उद्देश आहे भगवान बुद्धाचा, की तुम्हाला मी माझ्या बुद्धात. कारण पहिले 6 वर्ष ते शोधत होते, दुसऱ्या ठिकाणी शोधत होते ना. एका पायावर उभा राहा, एकच तांदूळ खा, नदीतच उभा राहा, आगीच्याच ठिकाणी उभा राहा. दुसऱ्या रुपया हरवलेला स्टेशनला होता, शोधत कुठे होते, वेगळ्या ठिकाणी. पण प्रॉपर ठिकाणी आले, म्हणजे नाही आता मी प्रॉपर ठिकाणी आलो, बोधी वृक्षाखाली बसले, सुजाताची खीर खाली, आता उठणार नाही. हाच अर्थ आहे तुम्हाला, तुमच्या समाजाला. बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेलं एवढं मोठं सुंदर धन तुमच्यापासून हरवलंय, ते शोधणार कुठे आहात, तुमच्यातच शोधावं लागेल ना. युत्यात नाही सापडणार तुम्हाला, ते अगोदर तुम्हाला तुमच्या शोधावं लागेल. तुमच्या शोधल्याशिवाय सापडणार नाही. हेच सांगतात तिथे की राजा तुझ्या हरवलेलं मणिरत्न दुसऱ्या चक्रवर्ती राजाला त्या राज्यामध्ये शोधावं लागेल. आणि ते भेटल्यानंतर तो त्याचा शोध असेल, निर्मिती असेल का, नाही. दुसरं उदाहरण त्या आईचं देतात. आपण जन्माला येतो, ज्या दिवशी जन्माला येतो त्या दिवशी जन्म झालेला असतो का आपला, नाही. आईच्या पोटामध्ये 9 महिन्यापूर्वी खरा जन्म कुठे आहे, तिथे आहे. की ज्या दिवशी आपण आईच्या गर्भाशयामध्ये, भगवान बुद्धाने त्याला अबुध म्हटलं, जेव्हा अबुध निर्माण होतं आईच्या गर्भाशयात, तिथे जन्म आहे तुमचा. आपण वाढदिवस जन्मल्याचा करतो, 9 महिने विसरून जातो त्या अगोदर, ऍक्च्युली तो आहे. तर त्या बाहेर आलेल्या दिवसाला तुम्ही तुमची कृती म्हणता, ऍक्च्युली कृती आईच्या पोटामध्येच घडलेली असते. आणि म्हणून राजा आईच्या पोटामधून बाहेर आल्यानंतर ती निर्मिती नाहीये, तर ती अगोदरच केली. बाहेर आला तो शोध आहे, बाहेर आपण आलो हा शोध आहे. आणि तोही तुम्ही त्याला आता खूप मोठं तत्वज्ञान लागेल की तुम्ही एकटे नाही निर्माण आले, 4-5 महाभूतांनी तुमची निर्मिती केलेली आहे. त्याचप्रमाणे जंगलाचं उदाहरण देतात की तुमची शेती आहे, आपण काय करतो, नागर वखर केलं तर शेती तयार केलं म्हणतो ना. तिच्यावर असणारं झाडं झुडपाची मशागत करून, त्यांना कापून, नांगरणी, कोळपणी करून शेती तयार केली जाते. ती शेती ऑलरेडी पहिली अस्तित्वात आहे.
ती तुम्ही निर्मित केली का? नाही, फक्त तिला तुम्ही उपजाऊ करण्याकरता तयार केलेली आहे, म्हणजे शोध लावलेला आहे. हा शोध ह्याच प्रकारे भगवान बुद्धाने आर्य अष्टांगिक मार्ग असेल किंवा भगवान बुद्धाने त्यांचा जो मार्ग सांगितलाय, त्यांनी जो धम्म सांगितलाय, त्या धम्माची भगवान बुद्धाची निर्मिती नसून त्यांनी लावलेला तो शोध आहे. कारण त्यांच्याही अगोदर 28 बुद्धांनी हाच मार्ग सांगितला होता आणि म्हणून भगवान बुद्धांनी आता जो मार्ग सांगितला तो निर्मिती नसून तो त्यांचा शोध आहे. तिथे राजा मिलिंदाचं समाधान होतं. मला वाटतंय आज तुमचंही ह्या प्रश्नावरती समाधान झालं असेल असं गृहीत धरून हा प्रश्न आपण आज इथेच संपू.